अजाणतेपणामध्ये होतात, तसं ते पहिल्या दिवसाचं जे वक्तव्य होतं ते थोडंसं अजाणतेपणामध्ये होतं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार गडावर आला आणि त्यांनी मला त्याची जाण करून दिली की हे किती भयंकर करोरी आहेत, त्यावेळेस मला त्याची जाणीव झाली. माझंही अंतःकरण दुखावलं, हेलावलं. न्यायालयाला मी प्रार्थना करतो की लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन शिक्षा मिळावी. शिक्षेचं कोणीही समर्थन करत नाही, मी त्या दिवशी बोललो होतो. आणि भगवानगड सदैव पीडित कुटुंबाच्या पाठीमागं आहे, हे मी त्याही दिवशी बोललो होतो, आजही सांगतो लवकरात. परंतु लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. पहिल्या दिवसाचे जे वक्तव्य होते ती घटनेचं पूर्ण क्रौर्य माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी परिवाराने जेव्हा सांगितलं तेव्हा मला त्याची जाण झाली आणि मग मला लक्षात आलं की किती क्रौर्य भयंकर आहेत, निगृण खून आहेत. त्या अजाणतेपणामध्ये ते वक्तव्य झालेलं आहेत. ठीक आहे, मनुष्य आहेत, होत असतं. सुरुवातीचं तुम्ही जे वक्तव्य केलं होतं, पहिल्या दिवशीचं जे वक्तव्य होतं ते तुटपुंज माहितीवर आधारित होतं. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी परिवार आला तेव्हा मला या क्रौर्याची जाण झाली. तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. आता तुमची काय मागणी असेल नेमकं, तर काय सांगा? फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून लवकरात लवकर न्याय मिळावा. भगवानगड हा कुटुंबाच्या पाठीमागं आहे. धन्यवाद.